नमस्कार। आता जवळजवळ 5 वाजलेले आहेत आणि यशो मंदिर पतसंस्थेची प्रतिष्ठेची अशी लढत होती आणि ती आता एवढ्यात तिचं मतदान पार पडलेले। जर साहेब तुम्ही पाहिलं तर ही जी यशो मंदिरची म्हणजे मी एक पत्रकार म्हणून मी नवीन आहे थोडा, पण थोडी मी ही निवडणूक अनुभवली। तर जर हा साहेब आता कसे जाणकार आहेत आणि मग ही जी निवडणूक आपण पाहतोय, तुम्ही तर अशा भरपूर निवडणुका पाहिल्या, भरपूर पावसाळी गेली, तर तुम्ही जर पाहताय ही निवडणूक एवढी प्रतिष्ठेची झाली। अहो एवढी निवडणूक ही आमदारकीची प्रतिष्ठेची नव्हती। तर ह्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणे? म्हणजे इतक्या प्रचारांच्या गाड्यांचा ताफा प्रचार हा आमदारकीचा मोठा नव्हता, एवढा झाला। यशो मंदिर पतसंस्था ही महाराष्ट्र राज्यामध्ये पतसंस्थांमध्ये किंवा पतसंस्थांच्या सहकार चळवळीमध्ये अग्रेसर आहे, महाराष्ट्रात अग्रेसर आहे। 5 जिल्ह्यांचं कार्यक्षेत्र आहे, 22 शाखा आहे आणि जवळपास 1000 कोटीचा टर्नओव्हर असलेली ही पतसंस्था आहे। अनेक सर्वसामान्य सभासदांना मदत करून त्यांचं संसार पुरवण्याचं काम या संस्थेने केलेलं आहे। त्यामुळं संस्थेच्या सर्व सभासदांचा या संस्थेवर चांगला विश्वास आहे। सकाळपासून तुम्ही मैदानामध्ये पाहत असाल तर खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही लोकशाहीच्या पद्धतीनं खऱ्या अर्थाने ही चांगली निकोपास लोकशाहीच्या पद्धतीनं हे सगळं मतदान पार पडलेलं आहे। जनता जनार्दन आहे, प्रत्येकजण सुशिक्षित आहे आणि प्रत्येक मतदार हा काही कुणी धरून आणलेला नाही आहे। ज्याने त्याने स्वखुशीनं मतदान करून त्याच्या पद्धतीनं त्याच्या विचाराने ते मतदान केलेलं आहे आणि लोकशाही पद्धतीने केलेलं आहे आणि म्हणून आम्हाला त्याचाही अभिमान आहे। साहेब मला काय म्हणायचं, मतदान प्रक्रिया जवळजवळ आता पार पडली, प्रचार संपलेला आहे जवळजवळ, पण आपण जेव्हा असं पाहतो ज्या टायमाला प्रचार चालतो त्याच्यात असं दिसतं आपल्याला की हा माझा तो तुझा, त्याच्यात थोडे वाद वाढतात की हा माझ्याकडे आला नाही तो तुझ्याकडे आला नाही। त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणता? कार्यकर्त्यांसाठी काय संदेश आहे अशा कार्यकर्त्यांसाठी? मला सांगतो, कार्यकर्त्यांनी ह्या इलेक्शनच्या राजकारणामध्ये मतभेद जरी असले तर मनभेद करू नये आणि ती आदर्श परंपरा ह्या गावांनी नवे यशो मंदिरच्या सर्व सभासदांनी पाळलेली आहे आणि एकमेकाच्या विरोधात उभे ठाकलेले सुद्धा मतदान संपल्यानंतर आता एकमेकाच्या हातात हात घालून एकत्र चहा पिण्या एवढे ते खऱ्या अर्थाने लोकशाही त्यांच्या रक्तामध्ये भिनलेले आहे। त्यामुळं मनभेदाचे नाही तर मतभेद असू शकतात पण मनभेद नाही। पुढील विजयासाठी आपल्याकडून शुभेच्छा आहे, भले कोणी येऊ जो येईल ते चांगले जनमताचा कौलानेच ते येतील आणि चांगला कारभार करतील आणि जे हरतील ते सुद्धा काही विरोधक नाही आहे, जे पडतील ते विरोध यशो मंदिरसाठी पार्ट अँड पार्सल ऑफ द यशो मंदिर असंच त्यांची भूमिका राहणार आहे। यशो मंदिरसाठी आता उद्या नवीन संचालक मंडळ येईल, जे कोणी येईल ते, त्यांच्याबद्दल तुम्ही काय संदेश देता? त्यांच्यासाठी जे नवीन संचालक मंडळ येणार आहे त्यांच्यासाठी यशो मंदिर पतसंस्थेने सहकार चळवळीमध्ये जो काही विश्वास संपादन केलेला आहे, खरं म्हणजे सहकार हा विश्वासावरच चालतो आणि म्हणून हाच विश्वास इथून पुढेही हे नवीन संचालक मंडळसुद्धा ह्या सभासदांचा टिकून ठेवील असं मला आशा वाटते आणि तसंच होईल। चालेल चालेल।